राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ. कालच्या चिंतनामध्ये आपण 45 नंबरचा 6व्या अध्यायातील श्लोक सुरू केलेला आहे. प्रयत्नाद्यत मानस्तु योगी संशुद्ध किल्बिषा अनेक जन्म संसिद्धीस ततो याती परांगतीम. या पूर्वजन्मापेक्षा या जन्मामध्ये तो अधिक कष्ट घेतो, अधिक प्रयत्न करतो. कारण साधनात त्यांची थोडी शिल्लकच राहिलेली असते, फक्त थोडीच असते. त्यामुळं ज्याचा पापरूपी मल धुवून गेलेला आहे, म्हणजे सगळं किल्बिषला शब्द वापरला, हा मल धुवून गेलेला आहे आणि अनेक जन्माच्या संस्काराने त्यांना तो पुरुष अधिकार संपन्न झालेला असतो. असा योगी जो आहे तो मोक्षरूप गतीला, परमगतीला प्राप्त होतो, असा श्लोक आपल्याला सांगतो. माऊली त्यावरती बोलताना आपण विचार केला होता की सगळे अडथळे जे आहेत ते अडथळे जन्मोजन्मीचे, हजारो कोट्यावधी जन्म घेतले असतील. आपल्याही जन्माचा असाच विचार केलेला बरा. म्हणजे मला आता जो मनुष्य देह प्राप्त झालेला आहे तो माझ्या भल्यासाठी, माझ्या कल्याणासाठी आहे. भगवंताची माझ्यावरती कृपा आहे आणि म्हणूनच मला मनुष्याचा जन्म प्राप्त झाला. माझी कर्म, माझं सुकृत चांगलं आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. आज मला ज्ञानेश्वरी अभ्यास करावा असं वाटतो आपणा सर्वांना. याचं कारण आहे मागील जन्मामध्ये आपण कुठं नाही कुठंतरी ज्ञानेश्वरीचं श्रवण केलेलं आहे, पारायण केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. त्यामुळं मागील जन्माची कोणतीही पारमार्थिक साधना वाया जात नाही. आणि मागील कित्येक जन्मात जर प्रपंच केला असेल तर त्या प्रपंचातल्या कुठल्याच गोष्टीचा उपयोग आपल्याला होत नाही. आणि याचा विचार माऊली या ओवीमधून सांगतात. जे वर्ष शतांची या कोडी जन्म सहस्त्रांची या आडी लंघिता पातला तडी आत्मसिद्धीची. हळूहळू तो 100 वर्षाच्या कोट्यावधी आयुष्यामध्ये थोडं थोडं निष्काम पूर्ण त्यानं साठवलेलं असतं. आणि मधले जे मोक्षाच्या मार्गात येणारे प्रतिबंध आहेत त्या प्रतिबंधांना उल्लंघन करत जातो. त्यामुळे पुढं जाणं हे अभिप्रेत असतं. परमार्थामध्ये मागे यायचं नसतं. बऱ्याच वेळा प्रपंचामध्ये सुद्धा आपण मागे वळून पाहतो आणि मागे वळून पाहिल्यामुळं कदाचित आपल्याला क्लेशच होतात. म्हणून पुढे जावं, मागे टाकत जायचं असतं, सोडत जायचं असतं. आणि सोडत गेलं तर पुढील गोष्टी प्राप्त होत जातात. आपण थांबतो, ह्यानं माझा अपमान केला, त्यावेळी आपण थांबलेलो असतो. हा विचार ज्यावेळी माझ्या मनात येतो ना की गेल्या महिन्यापूर्वी मला हा अगदी तोडून बोलला होता, हा विचार जेव्हा येतो त्यावेळी आपण 1 महिना पाठीमागं असतो. ज्या तारखेला तो बोलला त्या तारखेवर आपण परत येतो असतो. म्हणून काय करावं, ज्याला खरंच स्वतःचा विकास करून घ्यायचा आहे तर अशा प्रपंचाच्या कुठल्याच आकर्षणामध्ये, निंदा स्तुती मानापमानाच्या कुठल्याही प्रसंगामध्ये स्वतःचं अंतःकरण गुंतवून घेऊ नये. हळूहळू पुढं जावं, मागचे क्लेश विसरणं आणि विसरण्यासाठी पुढं जाणं हे गरजेचं आहे. ज्यावेळी आपण थांबतो, मागे येतो, त्यावेळी मागे राहतो. म्हणून यातून पुढे मोक्षासाठी जे प्रतिबंध होते ते मोक्षाचे प्रतिबंध त्याचं उल्लंघन त्यानं केलं. उल्लंघन करणं म्हणजे पुढे जाणे. त्या मागं टाकत जावं लागतं बऱ्याचशा गोष्टी, काही पुण्याच्या, काही पापाच्या, काही चांगल्या वाईट, काही क्लेशकारक, काही आनंददायी, अशा अनेक घटना आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या असतात. त्या घटनेबद्दल पुन्हा पुन्हा विचार करणं म्हणजे मागं येणं आहे. म्हणून भूतकाळात न जाता आपण पुढे वर्तमान काळाचाच आधार घेऊन जावं आणि विचार असावं, टार्गेट काय आपलं असायला पाहिजे, मोक्ष. माझ्या हातातून हे सोडता कामा नये.
मोक्ष नसेल तर ह्या जीवनातला आनंद लुटण्याची जी आहे मौज, ज्याला आपण म्हणतो मजेत जगणं जे आहे ते मजेत जगणं हे आता आपल्या आयुष्याला जर लाईफ इज पास टाईम असा विचार जर केला तर नुसतं हे जगणं सहज म्हणून मी विरंगुळा म्हणून भूतलावरती आलेला आहे. आणि विरंगुळा असेल तर तिथं नात्यागोत्यांचा असणारा जो काय येणारा जो काय त्यातले विकार आहेत किंवा आणखीन काहीतरी माझ्या मनाचे काही क्लेश आहेत, माझ्या शरीराच्या व्याधी आहेत, याच्या विचाराला वेळच अवकाशच आपण देऊ नये. म्हणजे हळूहळू आपण पुढे जातो. हा जो योगी आहे किंवा अनेक जन्माचा 100 वर्षाच्या कोट्यावधी आयुष्यामध्ये थोडं का थोडं प्रत्येक ठिकाणी निष्काम कर्म त्यानं प्राप्त केलेलं आहे. आणि हळूहळू तो या मोक्षाच्या प्रतिबंध आहे ते प्रतिबंधांना उल्लंघून लंघिता पातला तडी आत्मसिद्धीच्या त्या आत्मसाक्षात्काराच्या तीराला तो पोहोचलेला असतो. विचार थोडासा आपण केलेला आहे. माऊली बोलून गेल्यात, मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकीला हरिभक्त, अशी एक ओळ आपल्याला ज्ञानदेवांच्या हरिपाठामध्ये बघायला मिळते. यावरून ही गोष्ट समजते आपल्याला. त्या तीरावरती पलीकडे असणाऱ्या तीरावरती तो पोचलेला आहे. आणि त्यामुळं अनेक जन्मात केलेल्या साधनांचा त्याला आत्ता पुरेपूर उपयोग होतो आहे. तिथे आनंददायी गोष्ट आहे बघा. म्हणून सर्व प्रतिबंध दूर करत तो निरंतर सावधानतेने प्रयत्न करत स्वरूप सिद्धाच्या पहिल्या तीरावर जातो. 466 नंबरची ओवी. म्हणून साधन जाता आघवे अनुसरे तया स्वभावे. मग ऐतीय बैसे राणीवे विवेकाची या. राणीवे म्हणजे राज्यावर सिंहासनावर बसतो. सर्व प्रकारची साधने आपोआप त्याच्या मागे येतात. साधन जात आघवे. साधन जात शब्द वापरला ना तर सगळी साधन. आघवे म्हणजे सर्व. अनुसरे तया स्वभावे. अनुसरे म्हणजे त्याचा अंगीकार करतात. सर्व साधनं त्याला वश होतात. जर नामाला बसला लगेच नामाची त्याला ध्यान तार लागते. ध्यानाला बसला तर ध्यानामध्ये सगळ्या वृत्ती हळूहळू चढ दिशी लय होतात. हे कशामुळं तर साधनच त्याच्यावर प्रसन्न होतं. आता साधन प्रसन्न झाल्यावर त्या साधनातून मिळणारी जी फळं आहेत ती आपोआप त्या योगी पुरुषाला प्राप्त होतात. कारण त्यांना आत्ताच प्राप्त केलेलं नाही बरं काही. आम्ही म्हणतोय आम्हाला का लवकर जमत नाही, अमक्याला जमलं बघा लगेच जमतंय. अमक्याला जमले याचा अर्थ त्याच्यातले दोष अंतरंगाची शुद्धी फास्ट होत आलेली आहे आणि म्हणूनच त्याला ते शक्य झालं. आता आपल्याला जमायसाठी आपण सुद्धा या जन्माचा वापर त्यासाठी करावा लागेल. म्हणून साधन जात आगवे आपोआप त्याच्या मागे मागे येतात. अनुसरे तया स्वभावे. मग ऐतीय बैसे राणीवे. मग प्रयत्न करता. ऐतीय म्हणजे ऐता सहज. मग तो प्रयत्न करता विवेकाच्या राज्यावर बसतो. काही प्रयत्न नाही, ऐता तयार असतं. जशी उंदरं बिळं काढून ठेवतात आणि साप त्यामध्ये राहतात. कसं गंमतशीर गोष्ट आहे. साप काय बिळं काढीत बसतो नाही, उंदरांना ते काम दिलेलं आहे आणि उंदराच्या बिळाने काढलेल्याचा वापर साप करत असतात. त्यानं मागची जी साधना केलेली असते ना त्याला आयतं म्हटलेलं आहे. आत्ता दिसायला ते आयतं साधन वाटतं पण मागच्या अनेक सहस्त्र म्हटलेलं आहे वर्ष शताची या कोडी. हजारो लाखो जन्म त्यानं घेतलेले आहेत. त्यात निष्काम कर्म केलेलं आहे. म्हणून याला आयतं म्हणता येत नाही बरं का. हे आयतं नसतं. म्हणायला दिसायला आयतं आहे, असायला नाही. आपण दिसायला आहे ते पाहतो, असायला आहे ते कधीच पाहत नाही. असणं वेगळं असतं आणि दिसणं वेगळं असतं. आणि दिसण्यावर सगळा प्रपंच चालतो. जे जे दिसलं ना ते सगळं सत्य वाटायला लागतं. कारण असणं जे असतं ते दिसत नाही, जे असतं ते दिसतच नाही आणि जे दिसतं ते असत नाही. पण त्याचा विचार आपण करत नाही. बऱ्याच वेळा ते नसतंच. काही काही गोष्टी आपण बघत असतो आणि आपणच आपल्या कल्पनेनं म्हणतो बहुतेक असं असावं, मला तरी असं वाटतं, नव्हे माझी खात्रीच आहे ते असं असावं. ह्या नुसत्या याच्यामध्ये असणं वेगळंच असू शकतं. कारण ते दिसणं आहे ते दिसणं आपल्याला आपल्या भ्रमामुळं ते दिसू शकतं. इथं म्हणतात साधन जात आगावे अनुसरे तया स्वभावे. ऐतीय बैसे राणेवे. कशाच्या? विवेकाची. या विवेकाच्या शब्दाचा अर्थ आहे ऐताच तो त्याला विवेक प्राप्त झालेला असतो. या विवेकाचे जे प्रकार सांगितलेत ना त्यामध्ये नित्य अनित्याचा विवेक किंवा आत्म अनात्माचा विवेक, सार आणि असाराचा विवेक त्याला अगोदरच प्राप्त झालेला असतो. त्रिगुण असार निर्गुण ते सार. सारासार विचार हरिपाठ
ज्ञानदेव हरिपाठामध्ये 3ऱ्या अभंगामध्ये बोलतात. याचा अर्थ असा होतो की सगळं जे दिसणारं जे आहे, जे स्पर्शाला जाणवणार आहे, कानानं ज्याचा बोध होतो, ही सगळी वृत्तीची ज्ञान आहेत. आणि या वृत्ती ज्ञानामध्ये तो म्हणतो हे सगळं मिथ्या आहे. असा नित्य अनित्याचा विवेक किंवा आत्म अनात्माचा विवेक जो आहे तो विवेक करतो आणि आपोआप त्याला तो विवेक प्राप्त होतो. ऐताच त्या राज्यावर, विवेकाच्या राज्यावर तो स्वार होत असतो. म्हणजे साधनांच्या मागे त्याला लागावं लागत नाही, साधनच त्याच्या मागून या लागतात. आणि विवेकाच्या या राजसिंहासनावर घडत असतो. त्यामुळे भ्रांती निघूनच गेलेली असते. भ्रांतीचा विचारच संपून जातो. जगातल्या सत्यत्वाबद्दलचं सगळं संपून जातं. मुळात त्याची देहभ्रांतीच गेलेली असते. आणि देहभ्रांती जर गेली तर उरलेल्या पुढच्या भ्रांत्या सुद्धा आहेत. काही 4-5 सांगितलेल्या शास्त्रानं आहेत. त्यातल्या महत्त्वाच्या तरी 3 मानल्या जातात. एक देह सत्यत्वाची भ्रांती, एक जग सत्यत्वाची भ्रांती आणि कर्तृत्व भोक्तृत्वाची भ्रांती. या 3 भ्रांती पाठोपाठ आहेत. मग संघ भ्रांती, भेदभ्रांती वगैरे वगैरे पुढे आणि प्रकार त्याचे पडतात. पण त्या प्रकाराचं मूळ कारण मात्र देहभ्रांतीमध्ये आहे. ज्याची देहभ्रांती जाते त्यावेळी ते मुळासकट इतर भ्रांत्या सुद्धा घालवतं. माझा देहच खरा नाही, देह नाही खरा, तो वावगा पसारा सगळा. उरलेला पसाराला काय किंमत असते सांगा? जर देहच मी मिथ्या मानून टाकला, देह सत्य नाही असं मानलं, तर देहाकडून बोललं गेलेलं, देहाकडून ऐकलं गेलेलं, देहाकडून स्पर्शलं गेलेलं, देहाकडून चाकलं गेलेलं, या सगळ्याच गोष्टी मिथ्या ठरतात ना. म्हणजे झालं ना, देहाकडून मी पाहतो त्या जगाकडे, त्या जगाबद्दलचं मला आसक्ती निर्माण होईल का? नाही, कारण मी देहालाच मुळात असत्य मिथ्या मानलेलं आहे. मग जर देहच मिथ्या ठरला तर जग सत्यत्वाची भ्रांती आपोआपच निघून जाते. त्यामध्ये कर्तृत्व भाव शिल्लक राहत नाही, कारण मी देह नाही, मग त्यामुळे मी करता नाही, अशी आपोआप त्याची समजूत तयार होते. सगळा परमार्थ हा समजुतीच्या प्रांतावर आहे बरं काय, अवलंबून आहे. सगळं समजुतीचं आहे, समजून घ्यायचं असतं. आणि हे समजून जर आपण घ्यायला लागलो तर तो विवेकाच्या राज्यावर कधी आरूढ झाला काय कळत नाही, कारण भ्रांती निघून गेलेली असते. आणि हळूहळू या विवेकातूनच वैराग्य येतं. हे नको म्हटलं ना, हे वाईट आहे म्हटलं ना, तर लगेच त्याचा विवेक करतो आणि ते वाईट आहे ते बाजूला काढून टाकतो तो, आणि चांगल्याचा स्वीकार करतो. हे वाईट आहे ते बाजूला करणं हे वैराग्य आहे, आणि चांगल्याचा स्वीकार करणं हे विवेक आहे. विवेक म्हणजे योग्य ती निवड करणं, आणि निवड नंतर जे शिल्लक राहतं ते बाजूला त्याचा विसर पडणं, तो विसरून जाणं, ते दुर्लक्षित करणं, हे वैराग्य आहे. असं वैराग्य आपल्याला हळूहळू येतं, ते विवेकाच्या द्वारे येते. यासाठी या योग्याला प्रयत्न काय करावं लागत नाहीत, कारण अनेक जन्मसहस्त्राची आडी म्हटलेलं आहे. जे सगळे अडथळे जे होते ते अनेक जन्मामध्ये त्यानं मोक्षातले प्रतिबंध होते ते दूर केलेले आहे. त्यामुळं त्याला आता समोरच मोक्ष दिसायला लागतो. मोक्षाच्या सिद्धीवरून त्या पैरतीरावरती तो त्याला दिसायला लागतं, म्हणून विचार केलेला आहे. उदाहरण आहे बघा, एखादं फक्त भांडारा आहे, गृह आहे, कोठार मोठा आहे, त्यामध्ये चांगली धनसंपत्ती आहे, आणि त्या भांडारगृहाची किल्ली आपल्या हातामध्ये आहे. पण हातामध्ये किल्ली आहे, समोर भांडारगृह आहे, म्हणून ती वस्तू प्राप्त झाली का? नाही झाली. मग त्यासाठी काय करावे लागेल? ही जी चावी माझ्याकडे आहे ना, कुलपाची चावी, ती कुलपाची चावी वापरावी लागेल. आणि कुलपाची चावी वापरली आणि योग्य पद्धतीनं वापरली तर ते भांडारगृह आपल्यापुढे खुलं होतं. इथं वर्णन केलेलं आहे. आयतं मिळतं या शब्दाचा अर्थ असा आहे, प्रयत्न वाचून मिळतं. म्हणजे काय? तर त्याचे प्रयत्न करून झालेले असतात, ते फक्त दिसत नाहीत. आणि दिसत नाहीत म्हणून आपण म्हणतो चमत्कारिक मनुष्य जन्माला आला, सिद्ध पुरुष जन्माला आलेला आहे. खरंच सिद्ध पुरुष असतो, पण तो चमत्कारिक नसतो, त्यामध्ये अद्भुतता काही नसते, कारण त्याचं मागचं जे आहे ना, ते मागचं सगळं असतं. त्यामध्ये आपल्याला अचानकपणे तसं वाटत असतं. मागच्या वेळेला एक आपण उदाहरण घेतलं होतं. एखादा मोठा खडक फोडायचा असेल तर त्याला काही ठोके द्यावे लागतात, हातोडीचे काही घाव घालावे लागतात, आणि किती घाव घालायला तरी समजत नाही. पण असा एक घाव येतो की त्या घावामुळं ते दगड फुटून जातो. आपण म्हणतोय बघा मी फोडला. एखादा माणूस कंटाळतो, 50-60 असे घाव घालतो, नाही रे बाबा फार कठीण आहे, आणि म्हणून निघून जातो. दुसरा माणूस येतो आणि लगेच पहिलाच घाव घातल्याबरोबर तो दगड फुटतो.
कुणाच्या घावानं फुटलं म्हणून समजायचं? हा मुद्दा कसा आहे तर सगळेच घाव उपयोगाचे आहेत. म्हणून मागच्या जन्मातलं कर्म जे आहे त्या कर्मामुळे आता जन्माला आल्याबरोबर तो योगी बनतो. एकाच गावात दगड जसा फुटतो तसं दिसताना दिसतं एका गावात फुटला, पण मागचे ठोके दिसले होते का? तो एक जण येऊन मारून गेला होता, तो दिसलाच नाही. पण दिसते काय तर एका गावात दगड कसं काय फुटला हो? चमत्कार झाला. चमत्कार? अजिबात चमत्कार नाही, तो योग भ्रष्ट आहे. आणि योग भ्रष्टानं योगिक सगळ्या क्रिया केलेल्या आहेत, त्यानं त्यांच्या साधना संपलेल्या आहेत, अंतर्शुद्धी झालेली आहे. आता राहिलंय त्या फक्त फॉर्मॅलिटीज असतात, मोक्षाच्या शिल्लक राहतात. देहानं जन्माला येणं आणि काहीतरी साधनाचं सोंग करणं, सोंग असते बरं काय ते. आणि त्या सोंगाद्वारे त्याला लगेच ते आविष्कारानं प्रकट व्हायला लागतं आणि वाटतं, लोकांना बघणाऱ्यांना वाटतं चमत्कारी पुरुष आहे. वास्तविक मागील प्रयत्नांचं ते फळ असतं, परिणाम असतो. म्हणून इथं म्हणलेला आयता या राज्यावर बसतो, विवेकाच्या आयता बसत नाही. पण दिसायला मात्र माऊली बोलतात बरोबर आहे की ते दिसायला मात्र आयता स्वर्ग, त्याला आयता विवेकाच्या राज्यावरती तो बसतो. पाठी विचारिती या वेगा, तो विवेकी ठाके मागा, मग अविचारणे ती अंगा घडून जाय. आता जे विचार जो होता वेगाने, जो आत्मा अनात्माचा विचार करीत असताना असा पुढेच जातो तो. हे आत्मा अनात्मा आहे टाकतो आणि पुढे जातो. आत्मा आत्मा आहे त्याच्या शोधामध्ये जातो. ज्या ज्यावेळी त्याला असं जड दिसतं, जे चैतन्यमय नाही असं वाटतं, तो बाजूला टाकतो आणि बाजूला टाकून पुढे जातो, थांबत नाही तो. म्हणजे त्याला त्यामध्ये काही दिसतच नाही. जे जड आहे ते कशाला घ्यायचं म्हणतो. प्रभू रामचंद्राने किंवा सीतामातेनं हनुमंतरायांना कंठा दिलेला होता ना सोन्याचा, आणि सोन्याच्या कंठ्यातले मणी हनुमंतरायाने फोडले आणि फोडून बघितलं, उलगडायचे फेकून द्यायचे, काढायचे फेकून द्यायचे. सीतामातेनं वाईट वाटलं, एवढ्या प्रेमानं आम्ही यांना कंठा दिलेला आहे. तर प्रभू रामचंद्र म्हणले, तू तिला त्याला काय देऊ नको असं मी म्हणत होतो. त्यानं मागितलंही नाही आणि आपण द्यायचंही नाही. का तर तो असंच करणार होता, म्हणून त्याला देऊ नकोस, तुला आता राग आला. तर ती म्हणते टाकतो का? त्यावेळी मारुतीरायांनी प्रश्न सांगितला की ज्यामध्ये राम नाही ते माझ्यासाठी काय कामाचं आहे? त्यात काहीच काम नसतं. त्यामध्ये राम ज्यामध्ये नाही ते बिनकामाचं असतं. मग बिनकामाचं आहे ते टाकणं, याला आत्म अनात्म विवेक म्हणतात. छोटासा अर्थ आहे बरं काय. शास्त्रीय व्याख्या काय आपण घेत नाही. शास्त्रीय व्याख्या असतील, वेगवेगळ्या असतील, ज्याला पाहिजे त्यांनी त्या अभ्यासाव्यात आणि पाठांतर करून ठेवाव्या. आत्ता मूळचा मुद्दा आहे आत्मने अनात्म. या प्रभू रामचंद्र आणि मारुतीरायांच्या प्रसंगातून आपल्याला लक्षात येईल, यामध्ये राम नाही. ज्यामध्ये राम नाही ते त्यामध्ये आपण रममान होणं सोडावं. खरीच गोष्ट तीच आहे की ज्यामध्ये राम नसतो ना, राम शब्दाचा आहे अर्थ आत्माराम. आत्माराम शब्दाचा अर्थ आहे जे आत्मा आहे त्याचा स्वीकार करणं, अनात्मा आहे ते बाजूला टाकणं. इथं तेच विचार केला की अनात्माचा विचार करीत साधक पुढे जातो आणि इतर साधनाबरोबर तो विचारही मागे पडतो. कोणता? आत्माने अनात्माचा विचार बाजूला पडतो ना. पहिल्यांदा आत्म काय हे सापडलं त्याला, नंतर अनात्म काय आहे ते बाजूला केलं, पण आत्म अनात्म त्या विचाराच्याही पलीकडतो जातो. पुढे नंतर काही विचार राहत नाही. अगदी आहे तेवढं सुरुवातीलाच विचार होतो, हे आत्मा आहे हे अनात्मा आहे, ते टाकलं की पुढे विचारही संपून जातो. मुळात गोष्ट आहे देह अनात्मा आहे, मी देह अशी पहिली भावना असते आणि ही पहिली भावना अनात्मातून निर्माण होते. ते चैतन्यमय नाही, म्हणजे अनात्मा आहे ते. कारण देह जड आहे, पंचमहाभूताचा आहे, प्रकृतीची निर्मिती आहे आणि म्हणून तो आत्म नाही. आत्म नाही, त्यात आत्मा राहतो हा भाग वेगळा, पण ते देह आत्म नाही. म्हणून तो काय करतो, मी देह आहे या ठिकाणी दुसरा विचार ठेवतो, मी देह नसून मी ब्रह्म आहे. तू काय विचार ठेवतो, मी देह नाही मी ब्रह्म आहे. आता आत्माने अनात्म विचार झाला का नाही. मी देह आहे हा अनात्म विचार काढून टाकला आणि मी ब्रह्म आहे हा आत्मविचार आतमध्ये अंगीकारला आणि अंतःकरणात दूर करण्याचा प्रयत्न केला. पण पुढे पुढे जाऊन म्हणतो मी ब्रह्म आहेच, तर मी ब्रह्म आहे म्हणून का म्हणून घ्यावं स्वतःला, म्हणून तोही विचार मागे पडतो. लक्षात आलं असेल ह्या ओळीवरून आपल्याला. पाठी विचारिता वेगा,
तो विवेकही ठाके मागा. अहो त्या आत्माचा विवेक सुद्धा, आत्मविचार सुद्धा बाजूला पडतो. दोन्ही जे आहेत त्या दोन्ही एक संवादी ब्रह्म एक म्हणतात आणि एक विसंवादी ब्रह्म म्हणतात. ही कल्पना एक असते आणि एक सत्य असतं. पण दोन्ही गोष्ट सगळीकडे एक सत्यच असेल तर त्याला सत्य आणि असत्य म्हणत पुन्हा कशाला बसायचं. एक सत्यच सगळीकडे विराजमान आहे असल्यामुळं सत्य असत्याचा जेव्हा निवाडा होतो त्यावेळी पहिल्यांदा म्हणायचं असत्य आहे, असत आहे ते बाजूला टाकूया, सतचा स्वीकार करूया. अरे पण सगळीकडे सत आहे म्हटल्यावर त्याला सत्य का म्हणायचं, हा विचार बंद पडतो. मी ब्रह्म आहे ही भावना मावळून जाते आणि वाटतं की मी ब्रह्म आहे म्हणजे मी मुक्त होणार आहे, तर मी बंधनात आहे असं स्वीकारावं लागतं. मग पहिला विचार आहे की मी बंधनात आहे, दुसरा विचार आहे मी बंधनात नाही तर मूळचा मुक्त आहे. आता मुक्त कासया म्हणावे बंधनची नाही ठावे, तुकाराम महाराज म्हणतात. आता मुक्तने बंधन बद्ध कुणाला म्हणायचं, तर ज्याला ते वाटतं तो पहिलाही भ्रमच आहे आणि मी मुक्त झालो हाही भ्रम आहे मुळात. हा कारण मुक्त व्हायला बद्ध तरी असायला पाहिजे. मी मुळात बद्धच नाही, बद्ध नाही तर मुक्त नाही. हा व्यवहार फक्त बोलण्यापुरता व्यावहारिक भाषेमध्ये आपण बोलत असतो, याचं सत्यता काय नसते. मी बद्धही नाही आणि मी मुक्तही नाही. म्हणजे नमे मृत्यूशंका नमे जाते वेदा, ही जे वर्णन आत्मशतकामध्ये जे करतात ना, मी शिवोहम आहे त्यामुळे मला कुठलं काय हे कुठलं कौमार आहे किंवा हे तारुण्य किंवा वार्धक्य मला कसं लागू पडेल. मला कुठली स्वप्न आहे, कुठली जागृतीनी स्वप्न सुषुप्ती अवस्था आहे, मी अवस्थातीत आहे, अवस्थाच्या पलीकडे आहे. मी कुठल्या गुणातही नात राहील त्यामुळे गुणाच्या पलीकडे आहे. त्यामुळे मी बंधनात नसल्यामुळे, मी बद्ध नसल्यामुळे मी मुक्तही होत नाही. म्हणून मुक्त होण्याचा विचार सुद्धा मागे पडतो. मुळात ओवीकडे आपल्या आपण अगोदर बंधनातून बाहेर पडण्याचा विचार असतो. साधक दशेमध्ये बंधनातून बाहेर पडण्याचा विचार असतो आणि सिद्ध दशेमध्ये मी मुक्त आहे या विचारातून बाहेर पडण्याचा विचार असतो. जरा लक्षात घेतलं तर फार सुंदर ही कल्पना समजून येईल. कसं मी मुक्त आहे या विचारातून सुद्धा ते एक प्रकारचं ओझच आहे ना. प्रवृत्ती निवृत्ती 12व्या अध्यायामध्ये फार सुंदर आहे बघा. प्रवृत्ती निवृत्ती ही दोन्ही ओझी न घे मती, अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. भगवंत अर्जुनाला बोलताना म्हणतात, तू संसार जड आहे म्हणतोस, संसाराचं ओझं आहे म्हणतोस, पण मी ब्रह्म आहे या निवृत्तीचं रूपाचं सुद्धा बंधनच आहे ना. मी म्हणतोस, तू म्हणतो ना मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, त्यातला मी शिल्लकच आहे. ज्यावेळी मी शिल्लक संपून जातो ना त्यावेळी ब्रह्म फक्त केवळ ब्रह्म एकमेव अद्वितीय ब्रह्माची जाणीव आपल्याला व्हायला लागते. तेव्हा त्यातला मी संपल्यानंतर अगोदर मी आणि देह दोन्ही अनात्मा आहे. दुसरं मी ब्रह्म आहे, त्यातला मी अनात्मा आहे आणि ब्रह्म आत्मा आहे. पण जेव्हा मी ब्रह्म यातला मीही संपून जातो, मीचा विचार बाजूला पडतो, त्यावेळी शुद्ध ब्रह्म केवळ ब्रह्म निष्कलम निर्मलम आणि शांतम ब्रह्माचा अनुभव त्या साधकाला यायला लागतो. माऊली काय बोलतात बघा, पाठी विचारत या वेगा, म्हणजे आत्मानात्म विचार करीत असताना साधक पुढे जातो. तो विवेकही टाके मागा. तो विवेक कोणता असतो, आत्मा आणि अनात्माचा, सार आणि असाराचा विवेक तो मागं पडतो. साधनाबरोबर तो विचार मागं पडतो आणि विचाराला अगम्य असलेलं मग अविचारणीय म्हणजे जे विचार करता येत नाही, अगम्य असलेलं जे ब्रह्म ते स्वतःच होऊन जातो. तो घडवून जाय, स्वतः ब्रह्मच होतो. त्यामुळे मी ब्रह्म आहे म्हणण्यात काय अर्थ आहे सांगा भाऊ. आपण कधी बोलतोय मी माणूस आहे, मी माणूस आहे असं कधी बोलतोय का बघा. नाही. एखादा पुरुष मी पुरुष आहे असं कधी बोलत नाही. एखादी स्त्री मी स्त्री आहे असं कधी बोलत नाही. किती सहजता आहे जगण्याला बघा. ही सहजता मी ब्रह्म आहे याला प्राप्त होते. त्यामुळे तो विचार मागे पडतो, म्हणजे विचाराचा सुद्धा अंत होतो. वर्णन करायला गेल्याय विचाराला मागे टाकतो आणि तो पुढे जातो. म्हणजे जग मागं राहतं आणि तो पुढे जातो. तो जगाच्या पुढे असतो, कधीही लक्षात ठेवायचं. पण नेहमी तो चालत असताना मात्र जगाच्या मागे चालत असतो. असताना मात्र दिसायला बघायला गेलं तर तो गर्दीच्या पाठीमागे चालत असतो. गर्दी त्याच्या पुढे चालत असते दिसायला,
पण विचार करायला गेलं तर तो गर्दीच्या पुढे असतो, गर्दीला मार्गदर्शन करत असतो. जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूत्या आहेत. त्यामुळे जगाच्या कल्याणासाठी त्यांना लिडरशिप पत्करावी लागली. लीडर आहेत ते, आणि ते लीडर म्हणजे योग्य मार्गाने घेऊन जाणारे. अलीकडच्या लीडरबद्दल जे बोलणं नाही बरं काय. हे लीडरशिप कुणाची आहे? संतांची. म्हणून ते जागवण्याचं काम करतात. ते पुढे असतात, जगाला मागे टाकतात. जगाचा विचार संपला की आत्मविचार सुरू होतो, आणि आत्मविचार संपला की तो ब्रह्म आहे अशा अनुभवात असतो तो. आत्मविचार जेव्हा संपतो ना, म्हणजे मी ब्रह्म आहे ही कल्पनाच मावळते, तेव्हा आता मावळायला काय शिल्लकच नाही. नंतर आत्मज्ञान झालं म्हणजे काय? मुक्त झाला म्हणजे काय? तर मुक्त होत नाही, मुक्त असतोच असं कळणं म्हणजे आत्मज्ञान होणं. मी मुक्त झालोय ही भावना सुद्धा बाजूला पडते, आणि मुक्त आहेच हे कळायला होतं. मी मुळात बद्ध नव्हतोच हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा खरी मुक्ती शक्य आहे. इथं तोच विचार सांगतात माऊली. सगळा जगाचा विचार पाठीमागे पडतो, प्रवृत्ती निवृत्तीची ओझी सुद्धा तो टाकून देतो, सगळंच टाकून देतो. म्हणून जमेल तेवढी साधना करू असं म्हणणारे जे आहेत ना, ती संतांची भूमिका संतांना आवडत नाही बरं का. मला जमेल तेवढी मी साधना करतो, नाही, मला याच जन्मामध्ये याच क्षणामध्ये मला काहीतरी प्राप्त करून जायचं आहे. आणि काहीतरी म्हणजे असं काय आहे, जे सर्वश्रेष्ठ आहे ते मोक्षपद प्राप्त करायचं आहे. दासबोधामध्ये फार सुंदर ओवी आहे बघा. एची जन्मे येण्याची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्षे पाविजे निचळे स्वरूपाकारे. कधी म्हणतात जर मुक्त व्हायचं? एची जन्मे येण्याची काळे, याच जन्मात वर्तमान काळामध्ये. आपण मागचे जन्म असे होते तसे होते, विचार बंद. पुढील जन्म माझा असा असेल तसा असेल, विचार बंद. मग आता कुठला? येण्याची काळे. आणि जन्म कुठला? येण्याची जन्मे. भूतकाळाबद्दल नाही, भविष्यकाळाबद्दल नाही. येण्याची काळे, येण्याची जन्मे, संसारी होई जे निराळे. संसारापासून हळूच बाजूला जडजोडूनी वहिलानी ग, हळूच बाजूला होणे, मोक्ष पावनी निश्चळे स्वरूपाकारे. मोक्षाची प्राप्ती करून स्वरूपाकार व्हावं. हा जो आहे आता देहाचा आकार सोडला की स्वरूपाचा आकार प्राप्त होतो. बोलण्यात हे बोलण्याचे शाब्दिक सगळे खेळ आहे. स्वरूपाला काय आकार नसतो, पण देहाचा आकार सांगण्यासाठी स्वरूप आकार होतो असं म्हणायला लागतं. तदाकार होतो, तद्रूपता प्राप्त होते असं म्हणावं लागतं. सुंदर उभे आहे. एची जन्मे येण्याची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पावनी निश्चळे स्वरूपाकाळे. स्वरूपाकार होणं आणि मोक्ष पाहून निश्चळ झालेले लोक आहेत. जिथं विचार संपतात संसाराचं आकर्षण संपून जातं. विचार जे असतात ते सांसारिकच असतात. कुठलाही विचार जरी तो आत्म्याबद्दलचा असेल तरी सुद्धा तो विचार हा जडच असतो. कुठलेही विचार संपल्याशिवाय, विचाराच्या अंताशिवाय एकांताचा अनुभव येत नाही बरं का. विचार हा एक, जसं आपण गर्दीमध्ये असतो म्हणजे लोकांतामध्ये असतो, त्यावेळी आपल्याला स्वस्थता लाभत नाही. गोंधळामुळं, गर्दीमुळं कोंडटल्यासारखं होतं. आणि अशा ठिकाणी आपण म्हणतो जरा बाहेर जाऊया, बाजूला जाऊया आणि शांतीचा अनुभव घेऊया. जरासं वाऱ्याला आपण त्या हॉलमधनं बाहेर पडलो, गर्दीच्या 1000-2000चा मॉब तिथं आहे, त्यातून बाहेर पडलं की स्वच्छ हवा आली की कसं वाटतं? बरं वाटते ना. तसा संसाराचे विचारांच्या गर्दीतून आपण वाट काढत पुढे गेलो. सगळा संसार मागे पडला. नातलं, मित्रमंडळी, सगळ्या शाळा, सर्टिफिकेट, माझ्या पदव्या सगळ्या मागे, आणि सगळ्या मागे पडून आता मी ज्यामध्ये आता प्रवेश करायला लागलोय तो मोक्षाचाच प्रदेश आहे, आणि त्यामध्ये मी जातो. म्हणून म्हटलेलं आहे विचार संपले की लोकांतातून बाहेर पडल्यानंतर जसा अनुभव येतो आणि शांती वाटते, लोकांत होतो तेव्हाच एकांताचा अनुभव येतो. म्हणून विचाराच्या गर्दीतून वाट काढावी, विचारानं मागे टाकावं, म्हणजे ध्यानाच्या पायरीपर्यंत आपण पोचतो. विचार जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ध्यान लागत नाही. मनात काहीतरी खळबळ चालू असते त्यावेळी झोप लागत नाही. मन शांत होतं, बुद्धी झोपते, त्यावेळी आम्ही झोपतो. आम्ही झोपत नाही, मन झोपतं.
बुद्धी झोपते, त्याला म्हणतो मी झोपलो होतो. विचार केला तर ह्या गोष्टी कळायला लागतात. जेव्हा आपण असा विचार करतो की विचार संपले की संसाराचं आकर्षण संपून जातं. अगोदर विचार करायला पाहिजे. कोणता विचार करायचा? आत्म काय, अनात्म काय, सार काय, असार काय, नित्य काय, अनित्य काय, असा विचार करावा लागतो. ही साधक दशा आहे. पण जेव्हा आत्म अनात्माचा विचार संपून जातो आणि सगळे विचार मागं पडतात, त्यावेळी सिद्ध दिशेला त्या मोक्ष आत्मसिद्धीच्या ठिकाणी तो प्राप्त होतो. पातला घडी आत्मसिद्धीची वरचीच ओवी आपण पाहिलेली आहे. आत्मसिद्धीच्या तीरावरती जाऊन तो पोहोचतो आणि म्हणून विचाराच्या पलीकडे स्वरूप स्थितीचा अनुभव त्याला प्राप्त होतो. विचाराचा अंत झाला की एकच शिल्लक राहतं, बाकी काही शिल्लकच राहत नाही. मग आणि ते एक म्हणजे ते एक विचारात घेतलं जातं, त्याला आत्म म्हणतो आपण. त्या आत्मचा विचार एक शिल्लक राहतो. पण आत्म्याचा पण विचार संपल्यानंतर त्या एकाचाही अंत होतो आणि तो एकांताचा अनुभव घेतो. तो एकाचा अंत असतो. हा एकांताचा अंत अनुभवणं किती आनंददायी गोष्ट असेल बघावं. हा घरी दारी कुठंतरी आपल्याला हा अनुभवता येतो बरं का. ज्याला नामामध्ये चांगली बैठक ज्याची बसलेली आहे, ध्यान जमायला गेलं आहे, त्यांना याचा अनुभव थोडा वेळ का असाना येत असतो. म्हणून हा सगळ्या साधनांचा खटाटूप कुठंपर्यंत, विचारांचं हे येणं जाणं येरझारा कुठेपर्यंत. एखादा उदाहरण आहे म्हणा की एखादं लोणी मिळेपर्यंत मंथन करायचं. मंथोनी नवनीता, मग पैसे घे अनंता. आनंद कधी मिळेल? लोणी रूपाचा अनंत जो आहे तो नवनीत प्राप्त होतं. पण नवनीत प्राप्त होण्यासाठी किती दिवसाची साधना मंथन करावं लागेल? पण हे मंथन लोणी निघेपर्यंत असतं. तसंच विचारपर्यंत तोपर्यंतच असतात. म्हणून ज्यावेळी आहे नाहीचा विचार संपतो, अगोदर नाहीचा विचार टाकावा लागतो. जे नाहीच ना ते नाही म्हणून टाकावं लागतं. नंतर आहे म्हणून आहे आहे तर कशाला म्हणायचं? आहे ते एकच आहे, त्यामुळे आहेचा पण विचार सोडावा लागतो. माऊलींची फार सुंदर ओवी आहे बघा 13व्या अध्यायामधली. म्हणून आती नाती हे बोली, जे देखोनी मुक्ती जाहली, विचाराशी मोडली वाट जेते. विचार संपून जातात, विचाराची वाट मोडली म्हणतात. कधी? आती नाती ही बोली, देखोनी मुक्ती जाहली. आती नातीचं बोलणं संपतं. आती नाती म्हणजे जे सत आहे, जे असत आहे, असत आहे आणि जाणार आहे ती शिल्लक. सगळ्याचा विचार जेव्हा संपतो, आतिले चिंतिती नाथिले चिंतिती अतिचिंता, आतिले चिंतिती निश्चिंता, आती नाती सांडेली चिंता, सहज न भजता भजन होय. नाथांच्या भागवतामधल्या ओवी फार सुंदर आहे बघा. नातीले चिंतिती चित्ता अंतिचिंता, आतिले चिंतिती निश्चितता. दोन्हीत आहे बरं का. एकात निश्चित आहे, एकात नुसती चिंता आहे. एकात आहे प्रपंच आणि एकामध्ये आहे परमार्थाचा विचार. तर दोन्हीच आहे. आती नाती सांडली चिंता, सहज न भजता भजन होय. भजन करायला पण लागत नाही, कारण दोन्हीची प्रवृत्तीने निवृत्ती दोन्ही सांगून दिलेली आहे. आणि त्यामुळे संपलं ना आता विषय. त्यामुळे सगळ्या विचारांचा जो आहे, जो प्रकोप होत असतो तो संपून जातो. 400 किती म्हणलं आपण 67 नंबरच्या ओळीमध्ये आपण बघितलंय. साधन जात आगवे अनुसरे तया स्वभावे, मग ऐतची बैसे रानिवे, विवेकाची या पाठी विचारी तया वेगा, जो विवेकू ही ठाके मागा, मग अविचारणीया ते अंगा, घडोनी जाय. घडोनी काय होतं? मी ब्रह्मच आहे, ते स्वतः ब्रह्मच होऊन जातो. ते तर मनाचे मेहुडे विडे. आता काय होतंय तिथं त्याचं वर्णन सांगायला सुरुवात केलेली आहे. या दशेमध्ये अनुभव काय असतात बघा. मेहुडे विरे, मनाचे मेहुडे. मनाचे मेहुडे म्हणजे ढग. मेहुडे शब्दाचा अर्थ आहे ढग, मेघ आहे. ते त्याला मनरूपी मेघ जे आहेत ते मनाचे मेहुडे विरे. पवनाचे पवनपण सरे, म्हणजे काय होतं की वाऱ्याचं येणं जाणं सुद्धा आहे. ज्याला आपण प्राण अपान प्राणायाम आयाम करतो प्राणाचा, तो सुद्धा श्वासावरलं लक्ष म्हणा. आपण मुरे आकाशही. ब्रह्मसमाधीच्या या अवस्थेमध्ये हे मनरूपी मेघे जागच्या जागी विरून जातात आणि प्राणाचा प्राणपणा संपून जातो आणि त्या आकाशामध्ये चिदाकाशामध्ये
मुरव्या आकाशामध्ये आपणच आपल्यात विरून जातात. जिथं मस्तकामध्ये जी पोकळी आहे त्या पोकळीला आकाश जे म्हणलेलं आहे ते वरचं मस्तकातल्या आकाशामध्ये सगळा मीपणा विरून जातो. मन मुरतं, पवन वारं थांबतं, म्हणजे श्वासाकडे लक्ष देणं ही गोष्ट आहे ते पण थांबून जातं. श्वास हळूवारपणाने चालू असतो, त्याकडं लक्ष नसतं. अंतःकरणातील मनरूपी जो मळब आहे, मगाशी जो श्लोकामध्ये शब्द वापरलाय ना, कोणता शब्द वापरलाय श्लोकामध्ये? संशुद्धी किल्विषा, याबद्दल त्याला मल म्हटलेला आहे. तो मल जो आहे तो मल सुद्धा नाहीसा होतो. मनरूपी मेघ म्हणजे मल आणि पवनाची चंचलता. पवन म्हणजे कसे आहे? वायू. वायू चंचलता आहे आणि मलही गेला. आणि पवनाची चंचलता म्हणजे विक्षेपही गेला. आणि विक्षेप आणि मल गेल्यानंतर ते आकाशामध्ये विरून जातात. ढग छोटे छोटे असतात. विरळ असलेले ढग जे असतात ते वाऱ्याच्या प्रकोपामुळं हळूहळू विस्कटतात आणि विस्कटले की ते आकाशरूप होतात. कुठं निर्माण कुठून झालं? ते आकाशाच्या पोकळीतच निर्माण झाले होते आणि शेवटी विरळ झाले ते आकाशामध्येच विरून जातात. म्हणून माऊली काय बोलतात? आपण आपण मोरे आकाशीही, आकाशामध्ये आपणच आपल्यात विरून जातं, म्हणजे त्यांचं राहत नाही. हे केव्हा घडतं माहिती आहे काय? मनातलं मळब जेव्हा निघून जातं तेव्हा. म्हणून मनातलं मळब, ज्याला मेहुडे शब्द वापरलाय ढग, ते विरायला लागतात. मल जावावं लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मन मुरे मग जे उरे तेची तू. आणि इथं माऊली काय बोलतात? आता आकाश त्याचं तेच उरलं. आकाशाचं काही कल्पना शिल्लक राहिली नाही का? मनाचे मनरूपी मलाचे ढग जे आहेत विरून गेले. मग आता ढगच विरून गेले तर आकाशाला काय राहिला? अर्थ काय आकाशात राहिला? आपण म्हणजे आकाशात ढग आहे. आता ढग विरून गेल्यावर ते आकाश रूप झाले. आता आकाश दिसते ते तरी कुठं सत्य आहे? तुका म्हणे मन मुरे मग जे उरे तेची तो. म्हणजे आपल्या स्वमध्ये हा मीपणा जो असतो तो मुरून जातो. जो अहंकार जो असतो, मी म्हणणारा अहंकार, तो विरतो. माऊलींची उभीच आहे, जयाचा अहम विश्रामे आत्मरूपी. त्याचा अहंकार आत्मरूपामध्ये लय पावतो आणि हे शुद्ध मन शांत होतं. ही शांतता अनुभवता येणं त्या योगी पुरुषाला बघायला मिळते. त्यामुळे कुठले भेद शिल्लक राहत नाहीत, कुठली द्वंद्व शिल्लक राहत नाहीत. छोट्या छोटी डबकी एकरूप होतात आणि उपाध्या टाकून सगळं आकाश महाआकाशाशी एकरूप होतं. हे मठातलं आकाश, हे घटातलं आकाश, हे जलातलं आकाश, हे मेघातलं आकाश, यांना दिलेल्या नुसत्या ह्या काल्पनिक नावातून ती कल्पनाचे सगळे जे असतात ते सगळा अंगरका टाकून देतं ते. आणि टाकून दिल्यानंतर त्याची जी रियालिटी आहे ती रियालिटीच एकरूप होते त्याच्याशी. ती वरचं असतं ते सगळं पांघरून आहे. ते पांघरून एकदा टाकलं ना तर खरं जे आहे तत्व ते दिसायला लागतं. हे खरं दिसणं म्हणजे निरुपाधिक तत्व आहे, याची जाणीव होते. मोठ्या मोठ्या सत्पुरुषांनी सुद्धा स्वतःच्या काही चुका मान्य केल्या त्याबद्दल. कधी कधी भेद दिसतो बरं काय मोठ्या माणसांना सुद्धा, पण ते मात्र त्यावेळी खंत व्यक्त करतात. मला भेद का दिसला असेल असं त्यांना वाटत असते. त्यामुळे बोलताना स्वामी अखंडानंदाने एक उदाहरण दिलेलं आहे की काय म्हणतात की अंतःकरणाची शुद्धी हीच गोष्ट जी आहे ती साध्य करायची असते. आपण काय म्हणतोय? मोक्ष साध्य करायचा आहे. खरी गोष्ट आहे का ती? मोक्ष साध्य करायचं आहे का? नाही. साध्य जे आहे ते अंतःकरण शुद्धी आहे आणि त्यासाठी वापरलेलं नामादी ज्या साधना आहेत, श्रवण मनन निधिध्यासन इत्यादी ज्या साधना आहेत, त्या साधनेच्या द्वारे किंवा साधन चतुष्टयामधले विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षत्व ह्या सगळे साधनं आहेत. बरं, ही साधनं कशासाठी वापरायची? मोक्षाच्या प्राप्तीसाठी काय? नाही. मग मोक्ष साध्य आहे का? नाही. मग साध्य काय आहे? अंतःकरणाची शुद्धी हे साध्य आहे. स्वामी अखंडानंदांचं हे सगळं वर्ण सांगा आले बघा सांगतात ना, अंतःकरण शुद्धी हीच गोष्ट साध्य करायची असते. त्यामुळे साधनेपेक्षा साधनेत अनन्यता पाहिजे. कशापेक्षा? साधनेपेक्षा साध्यामध्ये अनन्यता असली पाहिजे. साध्यामध्ये अनन्यता असली पाहिजे. माझे अंतःकरण शुद्धी कशी होईल यासाठीच फक्त तळमळ करावी लागते. मोक्ष प्राप्त करायसाठी नाही. माझ्या समोर असलेला आवरणाचा पडदाच दूर व्हायला पाहिजे ना. बाकी काय करायचंय सांगा? काय एकरूप व्हायला जागा काय शिल्लक आहे?
मध्ये असलेला बांध फुटला की दोन असणारे पाण्याचे डोह एकत्र होतात की नाही? होतात. त्यांना प्रयत्न करावे लागले काय नंतर डोह एकत्र व्हायसाठी? नाही, मी प्रयत्न काही करत नाही, मला फक्त तो बांध काढायचा आहे. पाणी दोन्ही एकरूपच आहेत. आणि इथं म्हटलंय, म्हणून म्हटलंय साध्य काय? तर आत्मा ब्रह्म हे साध्य आहे असं वाटत असतंय. मला ईश्वर दर्शन प्राप्ती करायचं आहे, आत्मदर्शन करायचं आहे, हे साध्य वाटतं. पण आत्मा प्राप्त करणं, ब्रह्म प्राप्त होणं हे साध्य नाही. साध्य एकच आहे, ते म्हणजे अंतःकरण शुद्धी. अंतःकरण शुद्धी झाली की साधनेचा शेवट होतो आणि संसारामधली निष्फळता लक्षात यायला लागते. संसार मिथ्या आहे हे कळायला लागतं. अंतःकरण शुद्धी झाल्याबरोबर मोक्ष अजिबात वेळ लागत नाही. त्यात तात्काळची मोक्ष. साक्षेपी सावध दक्ष तया तात्काळची मोक्ष, हे जो विचार समर्थ बोलतात ना, त्यासाठी समर्थ म्हणून म्हणतात की ज्यावेळी अंतःकरण शुद्धी होती त्यावेळी साधने सगळी संपुष्टात येतात. नामादी श्रवण मननादी जी साधनं आहेत ती संपून जातात. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. दासबोध आपल्याला सांगून जातो, सरळ व्यवस्थित सांगतो. साधनाचं भव झालं, संसार झाला निष्फळ, हेच साधनाचं खरं फळ. निर्गुण ब्रह्म निश्चळ आहेच, फक्त त्याचा अनुभव घ्यायचा आहे. अंतरी बिंबले, ते कुठून मी निश्चळ केलं काय? नाही, ते शांतच आहे, पण त्याचा मला अनुभव येत नाही, कारण संसार मला खरा वाटत होता. आता संसार झाला निष्फळ. निष्फळ संसार झाल्याबरोबर साधनं संपली. गुंडळून ठेवायचं सगळं आणि गप स्वरूपाकार होऊन शांत राहायचं. कशी गंमतशीर अवस्था असेल बघा. आणि जर आयुष्य लाभलं तर या काळात त्याला जीवनमुक्त म्हणतात. म्हणून ब्रह्म आत्मा हे सिद्धच आहेत आणि त्याची एकताही सिद्ध आहे. म्हणून अंतःकरण शुद्धी हेच साध्य आहे. फार मोठा विचार आहे बरं का. आणि विचार हा पण साधनेत वापरला पाहिजे. मी जी साधना करतो ती माझ्या अंतःकरण शुद्धीसाठी आहे. त्यामुळं बाहेर काय असेल त्या बाहेरच्या देखाव्याला काही किंमतच नसते. कुठली कपडे घालतो आणि कसलं मोठं मोठ्या गप्पा मारतो, आपलं मोठेपणा कसा सांगत बसतो, याला काही किंमतच नाही, काही कामाचं नाही ते. त्यामुळं ज्यावेळी योग ज्ञानाची ही चरम अवस्था, शेवटची अवस्था चित्तामध्ये कुठेतरी येत असताना, शेवटच्या अवस्थेवेळी काही वेळा उपभोग वृत्ती, मान्यतेची अपेक्षा, कीर्तीची भावना, श्रेष्ठता किंवा अहंकार कुठल्या तरी स्वरूपात प्रगट होऊन अंतःकरण कधी अशुद्ध करून जाईल सांगता येत नाही. कधी कधी तुलना होते, कधीतरी ईर्ष्या करतो, कधी म्हणून मत्सर कधी आतमध्ये शिरेल, काही सांगता येत नाही. अशा वेळी अगदी शेवटच्या घटकेला सुद्धा त्या मोक्षापासून तो परावृत्त होतो, बाजूला पडतो. म्हणून इथं वर्णन करताना फार सुंदर वर्णन केलेलं आहे की स्वामी अकाडनांनी जे साध्य आणि साधन याची जी स्पष्टता केली आहे फार सुंदर आहे. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव